आमदार सुरेश धस सुद्धा आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत असं समजतंय। बीडमध्ये सरपंचांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीसांना आज भेटतील, त्यांच्याशी चर्चा करतील। बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी धस करणार आहेत असं समजतंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, धस यांची मागणी अशी समोर येते की निकम यांना तिथे नियुक्त केलं जावं, याबाबत ही फडणवीसांची भेट असणार आहे का? या व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे उपस्थित होऊ शकतात? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर बीड प्रकरणावर सातत्याने भाजपचे आमदार सुरेश धस बोलतायत, सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ते मागणी करतायत। काल देखील सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेलं होतं, त्यामध्ये सुरेश धस हे देखील गेले होते। आणि काल संध्याकाळी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सह्याद्रीवर बैठका सुरू होत्या त्यावेळी ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते। मात्र देवेंद्र फडणवीस यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे, इतर मीटिंग्स असल्यामुळे सुरेश धस यांची काल भेट जी आहे ती होऊ शकली नाही। त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतील आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि कोर्टामध्ये जी प्रक्रिया राबवायची आहे त्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी जी आहे ती यावेळी ते करणार आहेत। आपण पाहिलं असेल तर सातत्याने सुरेश धस या विषयावर आवाज उठवत आहेत आणि कुठेतरी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना ते भेटून नेमके काय मागणी करतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। काल देखील निश्चित, आणि त्यामुळे त्यांच्या मागण्यांचा आता फडणवीस कसा विचार करतात हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी सुशांत।